डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या मुलांची अलॉटमेंट लागलेली आहे. त्याची लिंक वगैरे काही नाही आहे. डायरेक्टली विद्यार्थ्यांनी त्यांचं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी डाव्या साईडला ऑप्शन दिसेल कॅप 1 अलॉटमेंटचं. याच्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुमची अलॉटमेंट जी आहे ती दिसेल तुम्हाला. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे हे कॉलेज दिसेल, कोणती ब्रँच मिळालेली आहे ही ब्रँच दिसेल आणि सीट टाईप जे आहे ही सीट टाईप आपल्याला या ठिकाणी दिसेल. प्रिफरन्स नंबर लक्षात ठेवायचा. या ठिकाणी 33 नंबरचा प्रिफरन्स नंबर आहे. तुमचा जर प्रिफरन्स नंबर 1 असेल तर तुम्हाला बाय डिफॉल्ट ऑटो फ्रीज होईल तुमचं आणि तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावंच लागेल. ठीक आहे. या ठिकाणी 2 पेक्षा जास्त कोणताही प्रिफरन्स असेल तर तुमच्याकडे 2 पर्याय असतात की बेटरमेंट आणि फ्रीज आणि नॉट फ्रीज. म्हणजेच नॉट फ्रीज म्हणजेच बेटरमेंट असतो. फ्रीज म्हणजे काय तर तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि नॉट फ्रीज म्हणजेच बेटरमेंट असतं. आता बघा जे विद्यार्थी BSc आणि व्होकेशनल डिप्लोमावाले आहेत त्यांना कॅप राऊंड 1 आणि 2 ऑप्शन फॉर्म भरता येणार नाही आहे, है ना. तर त्यांच्यासाठी कॅप राऊंड 3मध्ये ऑप्शन फॉर्म भरायचं समजेल. ओके. आता बघा या ठिकाणी काय आहे सीट टाईपमध्ये बऱ्याच मुलांचं आता ही कॅटेगरी मुलगीची आहे OBC. काही विद्यार्थी OBCचे असतील त्यांची सीट टाईप जी आहे ती ओपनची अलॉट झालेली असू शकते. ठीक आहे. तर घाबरून जायचं नाही आहे. तुम्हाला तुमची जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीचेच स्कॉलरशिप लागणार असते. जरी तुमचा सीट टाईप चेंज झाला तरी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. आता पुढची प्रोसेस जी आहे ती काय आहे तर अपडेट सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस. आता काय करायचं आहे आपल्याला तर त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं की नाही हे ठरवायसाठी तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस करायची आहे. याच्यावरती आता ही लिंक अजून सुरू झालेली नाही. अपडेट सीट ॲक्सेप्टन्स स्टेटसवरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला फ्रीज नॉट फ्रीज करायचं ते पुढची प्रोसेस आहे. ते ॲक्टिवेट झाल्यानंतर मी त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवेल. या ठिकाणी अलर्ट येत आहे प्रोसेस इज क्लोज. ठीक आहे. तर आपण जेव्हा हे सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस ॲक्टिवेट होईल त्यावेळेस मी तुम्हाला फॉर्म भरून दाखवेल कसं सीट ॲक्सेप्टन्स करायचं ते.